आज पाहूया भागाकार. भागाकाराचा अर्थ. भागाकार म्हणजे वस्तूंची समान भागात वाटणे. दुसरा अर्थ, दिलेल्या संख्येतून एकाच संख्येची परत परत वजाबाकी करणे. या भागाकारासाठी पुढील प्रकारची चिन्हे वापरतात. आडव्या मांडणीमध्ये या प्रकारचे चिन्ह आणि उभ्या मांडणीमध्ये या प्रकारचे चिन्ह वापरतात. भागाकाराचा अर्थ समजून घ्यायला पुढील उदाहरण पहा. समजा माझ्याकडे 12 चेंडू आहेत आणि या 4 मुलांना मला हे चेंडू समान वाटायचे आहेत. मग मी या प्रकारे चेंडूंची वाटणी करेल आणि प्रत्येक मुलाला 3-3 चेंडू मिळतील. म्हणजेच 12 चेंडूंची 4 मुलांमध्ये समान वाटणी केल्यास प्रत्येकाला 3 चेंडू मिळतात. याची गणिती मांडणी 12/4 बरोबर 3 आणि उभ्या मांडणीमध्ये 12/4. बघा, प्रत्येकाला 3 चेंडू मिळाले म्हणजे हे 3 आणि 12 चेंडू आपण सर्वांना दिले म्हणजे वजा केले आणि शिल्लक आपल्याकडे काहीही नाही म्हणजे हे 0. हाच भागाकार आणखी एका पद्धतीने करता येतो. चला पाहूया. 12 चेंडू वाटताना मी प्रथम प्रत्येकाला 1 याप्रमाणे 4 चेंडू दिले म्हणून 4 वजा केले, 8 राहिले. परत 4 दिले म्हणजे परत 4 वजा 4 राहिले. परत हे 4 दिले म्हणजे 4 वजा केले आणि शेवटी 0 राहिले. बघा, मी 3 वेळा 4 वजा केले की नाही, म्हणून 12/4 बरोबर 3. आता मित्रांनो, हाच भागाकार आणखी एका पद्धतीने करता येतो, पाढ्याच्या मदतीने. चला पाहूया मग पाढ्याच्या मदतीने भागाकार. 12/4. 4चा पाढा लिहून घेऊया. बघा, या पाढ्यात कुठे 12 दिसत आहेत का? अगदी बरोबर. तिसऱ्या स्थानावर आपल्याला 12 दिसत आहेत. म्हणजेच 4 त्रिक 12. हे 12 आपण दिले म्हणजे वजा केले आणि शेवटी शिल्लक राहिले 0. सोपा आहे की नाही भागाकार? आता पाहूया या भागाकारातील काही मूलभूत संबोध. हे 12 आहेत ना, ज्यांची आपण वाटणी करतो, ते आहे भाज्य. 4 मुलांना आपण वाटले म्हणजे ते आहे भाजक आणि प्रत्येकाला 3 मिळाले, याला भागाकार म्हणायचं. आणि शेवटी शिल्लक बघा 0 राहिले, याला बाकी म्हणायचं. किती सोपा आहे की नाही भागाकार? आपण समान गट करून परत परत वजाबाकी करून आणि पाढ्यांच्या मदतीने भागाकार करू शकतो. आता काही मुलांनी आणखी भागाकाराची काही उदाहरणे सोडवलेली आहेत. चला बरं ती पाहूया.